वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला आहे खूपच महत्त्व. अभिसे वाढत राहो, आयुष्य, कीर्ती अन कर्तृत्व. नेहमीपेक्षा फार वेगळं आहे काहीतरी. अहो, काहीतरी म्हणून काय विचारता? भरजरी शालू, काठपदराच्या साड्या यांपेक्षा वेगळा आणि तितकाच ऐटदार, डौलदार, रुबाबदार आणि पटकन तयार होता येईल असा एक छानसा लुक घेऊन आली आहे. यावेळच्या वटपौर्णिमेला तुम्ही हा ट्रेडिशनल लुक नक्की तयार करून बघा. सगळ्यात वेगळे दिसाल. चला तर मग बघूयात काय आहे हा लुक. यात मी प्रेफर केलाय येलो गोल्डनिश रंगाचा कुर्ता आणि पायजमा सेट. अगदी पिवळं पितांबर नेसल्यासारखा या लागलो. त्यावर घेतली ही गडद जांभळ्या रंगाची खणाची ओढणी. खणाला जोड म्हणून गळ्यात घातली ही 21 पुतळ्यांची सुंदरशी माळ. ही माळ घालताना मला नेहमी ते गाणं आठवतं. माळ पुतळ्यांची गळा, ठुशी आणि मोहन माळा, दंडमध्ये वाकी ग. आणि कानात छानशा मोत्याच्या कुड्या आणि हातात मोत्याच्या बांगड्या. सणसूद आणि त्यात महिला आणि त्यात मराठी महिला म्हणजे मोत्याला पर्याय तो कोणता नाही का? अहो, नथीचा नखरा राहिलाच की. कसं ना, एक छोटासा दागिना पण त्यामध्ये दडलाय पूर्ण मराठमोळा अभिमान. ते फक्त नाकातली शोभा नाही, ती आहे परंपरेची ओळख, संस्कृतीची साक्ष. पूर्वीच्या काळात नववधूच्या सौंदर्याचं पहिलं लक्षण म्हणजे तिच्या नथीचा ठसा असायचा बरं का. आजही जेव्हा आपण ट्रेडिशनल लुक करतो, केसात गजरा गुंफतो, कपाळावर चंद्रकोर लावतो आणि नथ घालतो, तेव्हा एक वेगळीच शान आपोआपच दिसून येते. पण एक सांगू का, मंगळसूत्राची जागा कोणता दागिना घेऊ शकतो का हो? आता बघा कसं एकदम परिपूर्ण झाल्यासारखं वाटतंय. हा आहे आपला फायनल लुक. कसा वाटला मराठी बाण्याचा साज आणि शृंगार? हा लुक या वटपौर्णिमेला नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूच. तोपर्यंत बाय.